से मैं हूं नेहा खान और आप देख रहे हैं कौमी सियासत आप तक, आवाज आप ही की, आप तक पहुंचाएंगे हम। आजचा जो मेळावा आपण आयोजित केलेला आहे हा सकल गोर बंजारा व जय शिवालाल बहुजन विकास पार्टीच्या वतीने एक सर्वपक्षीय विचार मंथन बैठक आयोजित केलेली होती। ती आत्ताच नुकतीच पार पडली। तर मित्र, सर्व पत्रकार बंधूंना मला सांगायचं आहे की मी या जय शिवालाल बहुजन विकास पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्ष या नात्यानं सांगू इच्छितो की बरेचसे प्रश्न आहेत आपल्या समाजामध्ये, जे काही बेरोजगारी आहे, महागाई आहे, सामाजिक प्रश्न आहेत, नंतर बेरोजगारांचा प्रश्न आहे, नंतर शेतकऱ्यांचे प्रश्न हमीभावाचे आहेत आणि बरीचशी, नंतर आमच्या तारणा जो ग्रामपंचायत पाहिजे 350 लोकसंख्या असायला पाहिजे असं आमची मागणी आहे। ओबीसीची जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे, ही केंद्र सरकारने व राज्य सरकारने ती करावी अशी आमची मागणी राहणार आहे। आणि विशेषतः बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून, अनुसूचित जाती जमातीमधून या प्रवर्गामध्ये समावेश करण्यात यावं ही आमची आग्रहाची मागणी राहणार आहे। तर या निमित्ताने आता याच्यामध्ये MPSCच्या बऱ्याचशा जागा खाली आहेत, जवळपास 3 ते पावणे 3 लाख जागा आपल्या महाराष्ट्रामध्ये खाली आहेत, पण सरकार भरत नाही। MPSCच्या फक्त नुसतं परीक्षा डिक्लेअर होतात आणि नंतर रद्द होतात। तर पुन्हा ते परीक्षा घेण्यात याव्या आणि एकाच दिवशी 2-2 परीक्षा घेण्यात येऊ नये, जेणेकरून बेरोजगाराचं नुकसान होणार नाही। मागच्या वेळेस आम्ही MPSC आणि IBPSची परीक्षा एकाच दिवशी घेण्यात आली। MPSCची त्यांची घेण्यात आली म्हणजे त्यावेळेस आम्ही तो डाव हाणून पाडला। MPSC परीक्षा रद्द करायला लावली आम्ही आणि फक्त त्या दिवशी IBPSची परीक्षा घेण्यात आली आणि त्यानंतर मग ती रद्द झालेली परीक्षा अजून झालेली नाही MPSCची। तर आमची मागणी राहणार आहे की लवकरात लवकर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने यामध्ये त्वरित पावले उचलून बेरोजगाराची थट्टा न करता जे काही क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4च्या परीक्षा आहेत त्या लवकरात लवकर आयोजित करून जो काही बॅकलॉग आहे तो हळूहळू भरण्यात यावा। एकदाच 3 लाख जागा भरण्यात काही शक्य होणार नाही सरकारला, पण हळूहळू टप्प्याटप्प्याने ते भरण्यात यावं अशी आमची मागणी राहणार आहे। विधानसभा इलेक्शन येणार आहे आता लवकरच, तुमची काय अल्टिमेट महाराष्ट्र सरकारला काय तुम्ही देणार का? हो। विधानसभा आता ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार, समजा जवळपास नोव्हेंबरमध्ये समजूया आपण। तर या निमित्ताने हा मेळावा पण त्यासाठीच आम्ही आयोजित केलेला होता की समाज एकजूट व्हावा आणि आमच्या पार्टीच्या वतीनं तो कार्यक्रम होताच, जय शिवालाल बहुजन विकास पार्टीच्या वतीने, की समाज एकत्र व्हावा, ओबीसी समाज एकत्र यावा आणि या विधानसभेमध्ये जास्तीत जास्त सहभाग या लोकांचा व्हावा आणि जास्तीत जास्त आमच्या पार्टीच्या वतीनं, आम्ही जय शिवालाल बहुजन विकास पार्टीच्या वतीनं 70 ते 80 जागा विधानसभेच्या आम्ही स्वतः, मी राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने 70 ते 80 जागा या महाराष्ट्रामध्ये आम्ही विधानसभेच्या लढणार आहोत असं मी या ठिकाणी जाहीर करतो।